इयत्ता 8वी NMS आज पाहत आहोत आपण इतिहासाचा चौथा धडा 1857चा स्वातंत्र्य लढा. पहिला प्रश्न पाहूयात. बरं हो, एक सांगायचंय, जर आपले हे आज चौथा लेक्चर आहे NMS मध्ये, लेक्चर आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट लिहिण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न, 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागील भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या पुस्तकातून लिहिली? उत्तर आहे 1857चे स्वातंत्र्य समर. प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोणत्या पुस्तकाने क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली? 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. पुढचा प्रश्न, डॅश मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला? उत्तर आहे 1770. हा, हे लक्षात कसं ठेवायचं पहा. तुमच्या मम्मीचं, पप्पांचं, कोणाचा आजोबांचा कोणातरी बर्थडे असेल 70, 72, 73, माझा हा बाबा तुमच्या जन्माच्या आधी 2 वर्ष दुष्काळ पडला होता, पण 1700 वर्षामध्ये. ओके, 70 हे तर लक्षात राहताल कमीत कमी, आणि हे तर काय 1700च आहे. पुढचा प्रश्न, 1763 ते 1857 या काळात प्रथम कोणाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले? उत्तर आहे संन्याशांच्या व फकीरांच्या. संन्यासी व फकीर यांच्यामध्ये खूप मोठी ताकद अशी समाज प्रबोधन करायची. पुढचा प्रश्न, संन्याशांच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोठे लढे दिले? बंगालमध्ये. कोठे लढे दिले संन्याशी आणि फकीरांच्या नेतृत्वाखाली? बंगालमध्ये शेतकऱ्यांनी 1763 ते 1857. रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले? उमाजी नाईक. उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना एकत्र केलं आणि इंग्रजांविरुद्ध बंड केलं. डॅश मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली? 1832. कंपनी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. पुढचा प्रश्न, तुम्ही म्हणाल का ते कुठे जॉबला जात होते, कोणत्या कंपनीमध्ये? जोक. पुढचा, उमाजी नाईक यांना डॅश येथे फाशी देण्यात आली? उमाजी नाईक यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. जोड्या लावा. नागपूर, आता पहा, नागपूर ची जोडी आहे कोलाम. ओडिसा चे गोंड, हे तिथल्या प्रजाती, तिथे जाती, त्या जातींचे नाव आहेत. बिहार, बिहारची जोडी आहे संथाळ. कोल्हापूर, कोल्हापूरची जोडी आहे गडकरी, कोल्हापूरचे गडकरी. आणि कोकणचे फोंड सावंत. पहा, कोकणला सावंतवाडी पण आहे, तेथे लाकडी फळे चांगले आणि स्वस्त मिळतात, तिथं प्रोडक्शन त्याचं लाकडी फळ्यांचं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी व डॅश यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले? भिल्ल, कोळी व रामोशी. 1806 साली डॅश येथे उठाव झाला? वेल्लोर. कुठे झालाय? 1806 वेल्लोर. 1806 वेल्लोर असं पाठ करून टाकायचं. डॅश साली बराकपूरच्या उठावाने जोर धरला? 1824. बराकपूरची छावणी. पहा, पुस्तकात शब्द आलेला आहे. पुढचा प्रश्न, राजाच्या दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने कोणती संस्थाने खालसा केली? दत्तक पुत्र म्हणजे गोद घेणे. काय? गोद घेणे. एखाद्याला मुलबाळ नसेल तर दुसऱ्याचं कोणाचं मूल दत्तक घेतात, त्याचं आपलंच नाव लावून त्याला सगळ्या पुढचा वारसा हक्क द्यायचा असतो. तर डलहौसीने काय केलं की कोणत्या संस्थानाला दत्तक पुत्र असेल त्यांना तो कायदा तोडला त्यांनी, की चालणार नाही दत्तक पुत्र, स्वतःचं अपत्य असेल तरच वारसागादी द्यायची, नाही तर द्यायची नाही. म्हणजे ह्या निमित्ताने त्याला कारणच झालं संस्थान खालसा करून घ्यायला. पुढचा प्रश्न, उत्तर काय त्याचं? डलहौसीने सातारा, नागपूर आणि झाशी या राजाच्या दत्तक वारसाचा पुत्र हक्क नामंजूर करून संस्थाने खालसी केली. कोणती? सातारा, नागपूर, झाशी. सातारा, नागपूर, झाशीला काय ट्रिक काढता येत असं पहा बरं. सा ना झा, झा ना सा, काय ते असं पाठ करून टाकायचं. पुढचं, ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या कोणत्या बंदुका दिल्या? त्याचं उत्तर आहे एनफिल्ड. काय उत्तर आहे? एनफिल्ड. पुढचा प्रश्न, बराकपूरच्या छावणीतील डॅश याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बराकपूरची छावणीमध्ये मंगल पांडे. बराकपूर छावणी मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली. पुढचा प्रश्न, 12 मे 1857 रोजी डॅश येथील सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला? मेरठ छावणीतील सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला 12 मे 1857. आता 1857चा उठाव चाललाय, फक्त 12 मे लक्षात ठेवायची. त्यासाठी पुन्हा तीच ट्रिक,
आपला बर्थडे असेल, मित्राचा असेल, भावाचा असेल, मग असं चिडवता चिडवता मित्रांना म्हणायचं काय 12 मे मेरठ छावणी, म्हणजे पाठांतर होऊन जातं. पुढचा प्रश्न, भारताचा सम्राट म्हणून कोणाच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली? तर भारताचा सम्राट म्हणून मुघल बादशाह बहादूर शाह, मुघल बादशाह बहादूर शाह याच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली की भारताचा सम्राट झाला, भारताचा सम्राट झाला. पुढचा आहे जोड्या जुळवा. आता नरगुंद, नरगुंदला काय जोडी आहे? बाबासाहेब भावे. कोल्हापूर चिमासाहेब, संगमनेर भागोजी नाईक आणि सातारा पाहिलं आपण मागच्या लेसनमध्ये, साताऱ्याला काय? प्रतापसिंह व त्यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते, रंगो बापूजी गुप्ते हे पाहिले आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1857 साली खानदेशील डॅश यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. आता पहा बरं का, हे खानदेश आहे, हे भिल्ल आहेत आणि उत्तर काय? कजार सिंग. मगाशी उमाजी नाईक होतं, उमाजी नाईक भिल इथं होतं, रामोशी बांधव आणि उमाजी नाईक, आणि इथे बंगाल होतं. आता खानदेश, भिल्ल आणि कजार सिंग, इथं मुलांचा गोंधळ उडतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. पुढचं, सातपुडा परिसरात डॅश यांनी लढ्याचे नेतृत्व केले. शंकर शहा यांनी. सातपुडाचे पर्वत आहेत, पर्वतावर कोण असतं? शंकर शहा, शंकर बाबा आपले. ठीक फक्त. पुढचा प्रश्न, खानदेशातील उठावात डॅश सहभागी झाल्या होत्या? 400 भिल्ल स्त्रिया. आता आपण मगाशीच पाहिलं, खानदेश भिल्ल आणि काय नाव होतं इथं? कजार सिंग. तर खानदेश भिल्ल, 400 भिल्ल स्त्रिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर कोणत्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण केले? नादिर शाह आणि अब्दाली. नादिर शाह आणि अब्दाली यांना वाटलं चला आता मुघल साम्राज्य दुबळं झालं, हिंदुस्थानावर आपलंच राज्य. पुढचं, मराठे पानिपतावर कोणाविरुद्ध लढले? याच वरच्या प्रश्नामधल्याच अब्दाली विरुद्ध मराठी पानिपत येथे लढलेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार असमर्थ ठरला, त्याचे नाव? बहादूर शाह. मुघलांचा कोण असमर्थ ठरला? बहादूर शाह. बहादूर शाह. बहादूर शहाचे असामर्थ्य लक्षात आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे कोणी हातात घेतली? तर नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे. ओके, राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे. रेषा खूपच वाकडी गेली आहे, सरळ करते. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, बहादूर शाह यांना डॅश येथे कारावासात ठेवले? रंगून. बादशहांना कुठे ठेवलं? बहादूर शहाला रंगून. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी डॅश येथे आश्रय घेतला? नानासाहेब व बेगम हजरत यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपल्याकडे एनएमएचे पूर्ण व्हिडिओ येणार आहेत, पूर्ण सगळे विषय घेणारे मी. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित आणि बुद्धिमत्ता सगळेच विषय घेणार आहोत. सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगत चला. पुढचा प्रश्न, 10 महिने इंग्रजांशी कोणी झुंज दिली? 10 महिने इंग्रजांशी तात्या टोपे यांनी झुंज दिली. इंग्रजांचे कोणासोबत क्रिमियन युद्ध झाले? आता क्रिमियन युद्ध का म्हणतात? तर क्रिमिया गावाच्या त्या शहराचं नाव होतं आणि तेथे इंग्रजांचं रशिया सोबत युद्ध झालंय. जसं आता युक्रेनचं चाललंय ना तसं. पुढचा प्रश्न, ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कोणत्या साली बरखास्त केली? ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे त्यांची इंग्रज लोकांनीच ईस्ट इंडिया कंपनीची राजवट खालसा बंद केली, बरखास्त केली. तर 1858 मध्ये. का? तर ईस्ट इंडिया कंपनीला थोडंसं अपयशाला लागलं होतं. लोक मराठा लोकांनी आपला आवाज चढवला होता थोडासा. पुढचं, गव्हर्नर जनरल हे पद काढून कोणते पद निर्माण केले? गव्हर्नर जनरल हे पद काढून व्हाईसराय हे पद केले नाही. ठीक आहे. शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आणि पहिला व्हाईसराय कोण? तर दोन्हीचं उत्तर आहे लॉर्ड कनिंग. लॉर्ड कनिंग म्हणजे यांनी फसवलं थोडक्यात की ह्याला ही पोस्ट बंद केली आणि ही पोस्ट केली, पण राज्य सोडलं त्यांनी नाही, फक्त एक छोट्या मुला चॉकलेट दिल्यासारखा प्रकार केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताविषयी कारभार करण्यासाठी डॅश हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण झाले? भारत मंत्री. भारत मंत्री आपला असेल पण शासन कोणाचं? इंग्रजांचंच. पुढचं, भारतीयांना उद्देशून कोणी जाहीरनामा काढला? इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने जाहीरनामा काढला. जाहीरनाम्यामध्ये काही अटी कंडिशन टाकलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, डॅश आणि डॅश हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले? फोडा आणि राज्य करा. डिव्हाइड अँड रूल.
ओके, ठीक आहे. आता ह्याला आपला चौथा लेसन झालाय. लगेच आपण पाहणार आहोत पाचवा लेसन.